नाहीतर मी एक काम करते, दुसऱ्या कोणातरी मार्फत ना तुम्हाला हे पैसे देते, म्हणजे चहावाला पिऊन वगैरे. नाही कसं आहे, मला माहिती आहे बऱ्याच लोकांना असे डायरेक्ट पैसे घेणं नाही आवडत, सो मी ते पण करू शकते. माझ्या ऑफिसमधला पिऊन सुद्धा लाच घेत नाही. सर असं का करताय तुम्ही? हे बघा, आपण जर एकमेकांना धरून नाही ना राहिलो तर यात तुमचंही नुकसान आहे आणि एबी सरांचं सुद्धा. इनफ. मगासपासून 10 वेळा तुम्हाला सांगितलं इथून निघा म्हणून. आता पुढच्या 1 मिनिटात जर तुम्ही इथून निघाला नाहीत ना तर तुम्हाला मिळालेले टेंडर सुद्धा मी काढून घेईन. सॉरी सर, मी नवीन आहे पण मूर्ख नाही, आणि मला माहिती आहे एकदा दिलेला टेंडर परत काढून घेता येईल. घेऊ शकतो. तुमच्या सरांसारखे जर फ्रॉड बिझनेसमॅन असतील तर कायद्याने हे टेंडर त्यांच्याकडून काढू शकतो. हे बघा, यात स्पष्ट लिहिलंय, कुठल्याही प्रकारची फसवणूक, चुकीचे वर्तन आणि गैरव्यवहार आढळल्यास त्या पार्टीकडून टेंडर काढून घेण्यात येईल. सर ह्या फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. आता आजकाल हे असे रूल ना कोणी पाळत नाही, आणि एबी सर तर अजिबात नाही. तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील सर, आणि तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर एबी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक कामात ते तुम्हाला त्रास देते. त्यापेक्षा हे पैसे घ्या, त्यामुळे काय होईल, आपल्या दोघांचे काम सोपं होऊन जाईल. तुम्हालाही कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आणि कसं आहे ना, आजकाल श्वास घेणं इतकं खूप इझी झालंय, लाच घेणं. त्यामुळे यात चुकीचं असं काही नाही. आता ही लाच घेऊन तुम्हाला आमच्या सोबत राहायचंय की हे पैसे नाकारून एबी सरांच्या वाट्याला जायचं हे तुम्ही ठरवा. आणि जो एबी सरांच्या वाट्याला आडवा येतो त्याला एबी सर कधीच सोडत नाही. त्यामुळे विचार करा. आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे की हे टेंडर तुमच्या बॉसकडे सेफ नाही. मी आत्ताच्या आत्ता हे टेंडर कॅन्सल करतोय. मग कोणाला देणार आहात हे टेंडर? देवाण जागीरदारांना? हे बघा, तुम्ही हे असं अजिबात करणार नाही आहात. हे टेंडर तुम्ही देवाण जागीरदारांना अजिबात द्यायचं नाहीये, कारण ते एबीचे खूप मोठे शत्रू आहेत. आणि एबी आहेत ना, असे 100 जागीरदार विकत घेऊ शकतात. हा असेल, पण देवांश जागीरदार हा प्रामाणिक बिझनेसमॅन आहे आणि नीतीने बिझनेस करणाऱ्या लोकांचा मी आदर करतो. आणि आता हे टेंडर देवांश जागीरदारांनाच मिळणार. तुमच्या एबी सरांना सांगा, कितीही प्रयत्न केला तरी हे टेंडर त्यांच्या हातातून गेलंय. आता मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, निघा. गेट लॉस्ट. सर, आपलं मिशन सक्सेसफुल झालंय, जिंकलोय आपण. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला, ते तुमचे स्माइल बघूनच कळतंय. पण त्यांना काही डाऊट तर नाही आलाय ना? अजिबात नाही. उलट त्या ऑफिसरने एबीचा इतका राग आलाय ना, आता मला 100% गॅरंटी तो ऑफिसर एबीकडून टेंडर काढून घेणार आणि आपल्याला देणार. सर, अभिनंदन. हे फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालंय. तुम्हाला नाही माहिती तुम्ही काय करून दाखवलं. I'm so proud of you. सर, आपण नुसत्यावर आहोत. थँक्यू सो मच. हो. बरं, आता एबीच्या ऑफिसला जायचं नाही तुम्हाला? जायचंय मला, त्याचा चेहरा बघायचाय. त्याला कसं फील होतंय ना, त्याच्या जवळच्या माणसाने त्याचा विश्वासघात केल्यानंतर, ते बघायचंय मला. हो, पोळा काय झालं सर? एबी म्हणून ते खूप वाईट वागलेत आपल्याशी, पण अनल काका म्हणून मला त्यांच्याशी असं नव्हतं वागायचं. फसवलं नाही त्यांनी.
आणि ते खरंच मला त्यांच्या मुंडेसारखं मानतात. खूप काही केलंय त्यांनी माझ्यासाठी आणि काय मी समजू शकतो सई, तुम्हाला आता काय वाटतंय ते कम्प्लिटली अंडरस्टँड. पण कसं असतं माहितीये का, प्रत्येक माणसात मग दोन बाजू असतात, एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू. आणि एबीनच्या बाबतीत काय घडलंय माहितीये का, त्यांची वाईट बाजू त्यांना नेहमी डॉमिनेट करत आहे. माझा प्रॉब्लेम एबी नावाच्या माणसाशी नाहीये, माझा प्रॉब्लेम एबी नावाच्या वृत्तीशी आहे. आणि तसं बघायला गेलं तर आपण तुमच्या त्या आनंद काकांची हेल्पच करतोय ना. हा म्हणजे बघा, आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर कदाचित त्यांना त्यांची चूक रिअलाइज होईल आणि ते त्यांच्यातल्या त्या वाईट वृत्तीच्या एबीला बाहेर काढून फेकतील. यांच्यासाठी तर चांगलंच आहे ना. हा आता हे सगळं घडल्यानंतर ते या सगळ्या गोष्टींना कसं घेतात, याच्यावर काय रिॲक्ट करतात याच्यावर जास्त अवलंबून. पण आपण त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. हो ना, शाळेचं चला प्लीज. सो गाईज, नाव द सेलिब्रेशन इज ओव्हर. काल जेवढी आपण ग्रँड पार्टी केली त्याच्याही पेक्षा ग्रँड काम आपल्याला करून दाखवायचं आहे. आत्ताच मी तुम्हाला आपल्या प्रोजेक्टचा सगळा प्लॅन समजावून सांगितलेला आहे. लवकरात लवकर आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. अरे सई, वेलकम वेलकम. ये 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 बस. नाही नको. तर मी काय म्हणत होतो की आपल्याला आता संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरायचं आहे. आणि एका व्यक्तीच्या येण्यानं आपली ताकद खूप वाढलेली आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सई देवांश जहागीरदार. थोडं विषयांतर होईल, पण एखाद्या माणसाला जर संपवायचं असेल ना, तर चांगला मार्ग एकच आहे, त्याचं मनोबल धुळीस मिळवायचं. आपला शत्रू देवांश जहागीरदार सध्या मेंटली डिस्टर्ब आहे. त्याचं पर्सनल लाईफ देखील धुळीला मिळालेलं आहे. मार्केटमधलं त्याचं गुडविल जवळजवळ संपुष्टातच आलेलं आहे, कारण त्याची लाडकी बायको आपल्या बरोबर काम करणार आहे. सर, अरे हो 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 बाबा, तू मला माहित आहे की तू त्या प्रोजेक्टसाठी खूप एक्साइटेड. अरे टेंडरच्या ऑफिसमधून ऑफिशियल मेल आल्यानंतरच कामाला सुरुवात करता येईल ना. सर, टेंडर ऑफिसमधून मेल आलाय. काय मेल आला सुद्धा? मग लगेच त्यांना थँक्यूचा मेल ड्राफ्ट करा आणि त्याची एक कॉपी मला पाठवून द्या. चला. नो सर, जे मेल आलाय हे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळण्याबाबत नाहीये, तर